बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती दर्जा देण्याची मागणी केली आहे आणि यासाठी 18 सप्टेंबर रोजी किनवट या ठिकाणी एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता। मात्र या मागणीला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वात मंगळवारी किनवट माहूर तालुक्यासह विदर्भ आणि तेलंगणातील आदिवासी बांधवांनी किनवट या ठिकाणी विराट मोर्चा काढलाय। शहीद गोंडराजे मैदानावरून निघालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला आणि तेथे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या मोर्चात महिला आणि पुरुष, विद्यार्थी आणि समाजाचे इतर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी पत्रकारांनी आमदार भीमराव केराम यांना विचारले की बंजारा समाज संविधानिक मार्गाने आरक्षणाची मागणी करत असताना तुमचा विरोध का? या प्रश्नावर केराम यांनी उत्तर दिले की बंजारा समाजाने एसटी आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करून आमचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केलाय। त्यांच्या मोर्चांमुळे आमच्या समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मला खात्री आहे की बंजारा समाज कोणत्याही निकषात आदिवासी होऊ शकत नाही। वेगवेगळ्या राज्यांचे संदर्भ देऊन तो स्वतःला आदिवासी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांचे हे दावे चुकीचे आहेत। ते पुढे म्हणाले, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील यांनी बंजारा समाजाला पाठिंबा दिलाय आणि त्यांना आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे। मात्र घटनेनुसार आदिवासी असण्यासाठी जे निकष आहेत त्यातील एकही निकष ते पूर्ण करत नाहीत। दुसरीकडे बंजारा समाजाचे अभ्यासक आणि लेखकांनी या मोर्चाला उत्तर देताना म्हटले आहे की आम्ही न्यायालयीन लढाईसाठी तयार आहोत। आम्हीच या देशाचे मूळ आदिवासी रहिवासी आहोत आणि त्याचे हजारो पुरावे आमच्याकडे आहेत। भाषा, संस्कृती, रूढी, परंपरा, सामाजिक वेगळेपणा आणि जीवनशैली यांसारख्या आयोगाने दिलेले 5ही निकष आजही बंजारा समाज पूर्ण करतो। या दोनही समाजांच्या मागण्यांवर सरकार आणि न्यायालय काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।